नमस्कार. थंबनेल तुम्ही वाचलंच असेल, साखरेचा उपवास. तर हे काय खूळ आहे. तर साखरेचा उपवास ह्याच्यासाठी की माझा चहा सुटतच नव्हता. मला चहा सोडायचा होता. चहामुळं सगळ्या पुढचं चक्र दिवसभराचं त्याच्यावरती कसं इफेक्ट करत होतं हे मला तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे. आणि म्हणून का हा घाट घातला ते पण मला तुम्हाला सांगायचं आहे. तर होतं असं की चहाची म्हणजे 2 टाईम मला चहा लागतो. पण चहा नुसता पिल्या जात नाही. मला त्यासोबत काहीतरी खायला लागतं. आणि एकदा फोन बघत-बघत खात बसलं की ते एक पुडा संपतो का अर्धा पुडा संपतो त्याचं काही भान राहत नाही. मग तेच बिस्किट खा, खारी खा, काहीतरी लागतं. मग आता माझी लागली 40शी. हे आता मैद्याचे पदार्थ खाणं आणि मला माहिती आहे, की चहासोबत जर आपण चपाती जरी खाल्ली, बिस्किट जरी खाल्लं किंवा मैद्याचे पदार्थ खाल्ले, तर शरीरातलं आयर्न कमी होतं. आयर्न कमी झाल्यामुळं ते हिमोग्लोबिनवरती पण परिणाम करतं. हे मला माहिती आहे. पण कसं असतं, कळत असलं तरी वळत नाही. मग जेव्हा मला अचानक एकदम जास्त हेअर फॉल व्हायला लागला, मी नंतर केसं विंचरणं सोडून दिलं, अशी भीती वाटायची. असं इतकं खाजायचं डोक्यामध्ये, असं वाटायचं की आपले आपले केस सुटतायत मधून, आपले आपले निघून चाललेत की काय, इतकं टेन्शन आलेलं. आणि परत असं चेहरा लटकल्यासारखा झालेला, खूप खूप त्रास होत होता कुठल्या कुठल्या गोष्टीचा, कॉन्स्टिपेशन होत होतं. मग म्हटलं काहीतरी केलंच पाहिजे. मला माहिती होतं कशामुळं होते, सकाळच्या चहामुळं. कारण सकाळी चहा पिला तर पोटात साखर गेली, मैदा गेला की तिथून पुढे मी लगेच दिवसभर काही ना काहीतरी खायची क्रेविंग होत होती मला. मग दिवसभर काहीतरी खात राहायचं. झाले ना 2 तास, झाला ना अर्धा तास, झाला ना 1 तास, असं म्हणून मी सारखं खात राहायचे. आणि त्याच्यामुळे तिचं डायजेशन सिस्टीमला वेळ लागतो ते फूड डायजेस्ट करायला. तर तो वेळच मी देत नव्हते. सारखं काहीतरी खाण्याची इच्छा होत होती. म्हटलं ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. मला कायमचा चहा सोडणं शक्यच नव्हतं. मग एक मनाला धीर दिला, की आपण एक एक स्टेप घेऊन बघूयात. आणि ते मला तुमच्यासोबत करायचं होतं. कारण आपल्याला बघायला जर कोणी असेल तर आपण प्रयत्न हे प्रामाणिकपणे करतो. मध्ये आता एकदा दोनदा असं झालेलं की आपण क्विट करून टाकूयात, जे व्हिडिओ केले ते आपण डिलीट करून टाकूयात. कारण होणार नाही. आपण जर व्हिडिओ नाही केले तर आपण चिटिंग करू, काहीतरी खाऊन वगैरे घेऊ आणि चला 2 दिवस केले ना पुन्हा कधीतरी बघू म्हणून सोडून देऊ. पण मला हे करायचं नव्हतं. म्हणून मी 2 दिवसाचा गॅप घेतला. म्हणजे साखर खाल्ली नाही पण व्हिडिओ पण केले नाहीत. पण आज व्हिडिओ करते. मी साखर खाल्ली नाही किंवा चहा पण पिला नाही. पण आज 6वा दिवस आहे आणि आज मला काय फरक पण जाणवतोय हे मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. तर अक्षरशः मी काल पण इतकं मला भारी वाटलं ना, की मी अक्षरशः 2-2:30 पर्यंत फक्त पाण्यावरती होते. मला काहीही खाण्याची इच्छा झाली नाही. मला भूकसुद्धा जाणवली नाही. मी मुलीला कॉलेजहून घेऊन येत होते तेव्हा तिलासुद्धा सांगितलं, "अगं मी आत्तापर्यंत काहीच खाल्लं नाही. मला खायची इच्छा पण झाली नाही." कारण मी अशी व्यक्ती आहे, की उपवास जरी धरला ना, मी 12-1च्या नंतर असं म्हणते, की "चल जाऊ दे. देवानं कुठं लिहून ठेवलंय, की उपवास करायचा आहे." म्हणून मी चक्क उपवास सोडून देते. म्हणजे मला भूक बिलकुल सहन होत नाही, अशी व्यक्ती आहे मी. आणि मी आता 2:30 पर्यंत काही खाल्लं नाही आणि मला भूकही लागली नाही. मलाच आश्चर्य वाटलं. म्हटलं साखर सोडल्यामुळे एवढा परिणाम होतो, एवढा चांगला परिणाम होतो. मग मी तिथून आल्यानंतर, मुलीला आल्यानंतर थोडासा चिवडा घेतला, त्यात कांदा, टोमॅटो वगैरे टाकलं आणि तेच खाल्लं आणि त्याने माझं पोट भरलं. नाहीतर मी भाजी घ्या, चपाती घ्या, भात घ्या, त्याच्यासोबत आणखीन थोडंसं काहीतरी तोंडी लावायला घ्या, थोडासा फरसाण घ्या, थोडासा शेव घ्या, असं करून खाऊन पुन्हा अर्ध्या 1 तासानं पुन्हा काहीतरी स्नॅक्स खायचे आणि पुन्हा संध्याकाळी चहा बिस्किट खायचे. असला भयानक रुटीन होता माझा. पण इतका फरक मला फक्त 6 दिवसात जाणवतोय. आणि कुठेतरी होतं की जाऊ दे, बापरे! 15 दिवस, आणखीन 10 दिवस, आणखीन 10 दिवस राहिलेत, आणखीन एवढे दिवस राहिलेत. पण म्हटलं जाऊ दे आता आपण मैलाचा दगड पार केलेला आहे. 6 दिवस झालेले आहेत. फक्त आता आपले किती दिवस राहिलेले आहेत ते तुम्हीच सांगा. काउंटिंग करत बसले तर व्हिडिओ लांब होईल. तर हां, मॅथ्स कच्चं पण असू शकतं माझं, कारण शाळा सोडून बरेच वर्ष झालेत. तुम्ही म्हणाल की हिचं मॅथ कच्चं आहे, तर ठीक आहे. तर अशा प्रकारे इतका छान परिणाम झाला आहे. आत्ता पण जवळपास 11, 11:30 काहीतरी वाजत आहेत.
पण सकाळी मी फक्त 1 ग्लास गरम पाणी त्याच्यामध्ये आवळा ज्यूस टाकून पिलेलं आहे, तेवढंच. आणखीनसुद्धा मला भूक लागलेली नाही. तर खरंच मला ह्याच्या अगोदर विश्वास बसत नव्हता. असं कितीतरी वेळा मी ऐकले की साखर सोडल्यामुळं असं होतं, साखर सोडल्यामुळं तसं होतं, पण मला ते कसं ते कळतं पण वळत नाही. परत एकदा तेच येतं, कळतं पण वळत नाही, तेच होत होतं. काही नसतं, एकच जन्म आलाय, खाऊन मरायचं, त्याला काय. पण शरीराच्या जेव्हा व्याधी तयार होतात, सुरू होतात ना, माणूस काही एका झटक्यात मरत नसतो. त्याला जो त्रास होतो ना दिवस रात्र, त्यात तो दिवस काढणं मुश्किल होतं. आणि त्याचबरोबर हे टेस्ट करा, त्या टेस्ट करा. आणि मला शोल्डर पेन पण व्हायला लागला होता. मी म्हटलं कुठं ना कुठं सगळ्याच गोष्टीचा जड एकच आहे. मग त्यासाठी ब्लड रिपोर्ट करायला लावले, सगळं केलं, सगळं नॉर्मल आलं, सगळं हे झालं. पण एका गोष्टीमुळं किती गोष्टी त्याच्यावरती अवलंबून असतात, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मग मी आता 15 दिवसाचा उपवास करते. 15 दिवसाची जर्नी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याचबरोबर माझ्या चेहऱ्यावरती चमक गेली होती, तर आता मी चमक पण थोडीशी आली माझ्या चेहऱ्यावरती परत. त्याचबरोबर इथं डबल चिनची जी स्किन आहे ती आता 35शी नंतर थोडी लटकायला लागते, कारण इथले मसल्स जे असतात ना, हे मसल्स इथले ते लूज पडायला लागतात, त्याच्यामुळं हे खाली यायला लागतं. पण चहा सोडल्यामुळे फॅट लॉस पण होतोय, कारण गाल असे गोल गोल गुरगुरीत झाले होते माझे, पण मला माझ्या इथे थोडासा कर्व दिसायला लागला आहे फक्त 6 दिवसामध्ये. तर तुम्हाला पण असा काही चॅलेंज एक्सेप्ट करायचा असेल तर नक्की करा. आणि ते माझ्या आपल्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये पण सांगा की तुम्ही पण चॅलेंज एक्सेप्ट करताय. मी तुम्हाला सगळ्यांना चॅलेंज देते की घ्या, चॅलेंज एक्सेप्ट करा. 15 दिवसाचा साखर सोडून बघा, 15 दिवसाची नाही, 5 दिवसाची सोडून बघा. पहिले ध्येय होतो, पहिले 2 दिवस मला डोकं दुखलं, परत असं वाटलं की चला आपल्या आयुष्याला काही ध्येयच राहिलं नाही. कारण सकाळी उठल्यानंतर एकच ध्येय, फ्रेश झाल्यानंतर मस्त पातेला ठेवायचं, साखर, पत्ती, दूध टाकून मस्त आल्याचा चहा करायचा आणि मस्त प्यायचा, बिस्किट खायचे. असं वाटलं काय आपण जगतोय, आपल्या आयुष्याला काही ध्येयच राहिलं नाही, आता काय करायचं. सकाळी उठल्या उठल्या तर काय पोहे खाऊ शकत नाही, काय नाश्ता करू शकत नाही, आता काय करायचं असं वाटलेलं. पण ह्यावेळेस इच्छा मी, कारण ह्याच्या आधी मी खूप वेळा प्रयत्न केले आणि खूप वेळा सोडून दिले, पण म्हटलं नाही, ह्या वेळेस कोणाला तरी साक्षीदार ठेवूनच, साक्षीदार धरूनच काम करायचं, म्हणजे ते काम पूर्ण होईल. म्हणून मी तुमच्या काय म्हणतात त्याला साथीनं हे चॅलेंज करते आणि मी तुम्हाला पण चॅलेंज देते. चला चॅलेंज एक्सेप्ट करा. किती दिवसाचा चॅलेंज करताय साखर सोडण्याचा ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नंतर भेटू आपण पुढच्या जर्नीमध्ये, पुढच्या दिवसामध्ये परत भेटू. परत या चॅलेंज बघण्यासाठी. धन्यवाद.